करते मम्मी? काय ते पुरण तयार करायचं काम चालू आहे. डाळ शिजवून घेतली आणि आता त्याच्यामध्ये गूळ टाकलाय. आता तो गूळ विरघळायची वाट बघते. पण आज का करते आज पुरणपोळी तू? आज गुढीपाडवा, नीटबोल गाडवा. मग आज छाया सुपर किचन मध्ये काय काय बनणार आहे? पुरणपोळी बनणार, कांदा भजी बनणार, कुरडई, पापडी आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या जेवणाचा सार म्हणून तो सार बनवला जाणार आणि त्याच्याबरोबर खायला भात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे गुळवणी बनवतात, पण आजच्या दिवसाला आंब्याचं सीझन असतं म्हणून आम्ही आंब्याचा रस बनवणार आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आमच्याकडे आंबे आणून ठेवलेले आहेत, पण पिकतात नाही पिकत माहिती नव्हतं, म्हणून त्याच्या आधी आंबे आणले होते तर मी आंब्याचा रस काढून फ्रीजरमध्ये ठेवून दिले. जवळजवळ मी 3 डझन आंब्याचा रस काढून ठेवलेला आहे, कारण मला खायचं नाही. त्याच्यामुळे आता ही आठवड्यातून एकदा माणसी येणार, मग ती खाणार, तेव्हा संपेल तेव्हा संपेल. पण मानसीलाही रस आवडत नाही, पण आता नावीलाज आहे, तिला खावं लागणार, कारण तिच्या नशिबात ह्या वर्षी आंबे नाही आहेत. सगळ्यांना पुरणपोळीची रेसिपी कधी दाखवतेस तू? म्हणाल तेव्हा. पण मला तरी वाटतं यूट्यूबवर खूप जणांनी रेसिपी टाकलेली आहे. कुणी तेलपोळी टाकलेली आहे, कुणी आपलं नॉर्मल साधी पुरणपोळी दाखवलेली आहे. तर आमच्याकडे शेजारी ना सोनल होती राहायला. आम्ही आयुष्यात आमची फॅमिली तिला कधीच विसरणार नाही. तिने जर यूट्यूब पाहत असेल तर तिला नक्की लक्षात येईल की काकी आपली आठवण काढतात. तर तिला ना एकदा मी पुरणपोळी करायला बोलवलं होतं. तर माझं आपलं नॉर्मल पीठ, गव्हाचं पीठ मळलेलं होतं. तिने काय केलं, नळ चालू केला आणि त्याच्या खाली ते पीठ धरून ओढून 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 तिने ते मग ती एक एक गोळा घेऊन ते पोळी लाटायची. पण तिची ती पोळी, बाप रे, ही भली मोठी पोळी आणि मस्तपैकी जाड अशी पोळी. माझ्यासारखी 3-3, 4-4 खाणारी बाई एकच खाल्ली. आणि ह्यांनी सुद्धा, ह्यांना पण अगदी म्हणजे भरपूर आवडतं, पण त्यांनी सुद्धा 2 पोळ्यांमध्ये आवडतं घेतलं होतं. म्हणजे अशाही काही सुगरणी आहेत. मी तर म्हणते मी काही सुगरण नाहीये. काय, मला जे नॉर्मल येतं ते मी दाखवते. पण महत्वाचं असं आहे, खरं सांगायचं म्हणजे पुरणपोळीचं मला आता थोडं अप्रूप वाटायला लागलंय. कारण का, पहिल्यांदा असं होतं, मी सगळ्यात लहान असल्यामुळे फक्त काय करायचं तर इकडून तिकडून उड्या मारायच्या आणि पोळ्या चालू झाल्या की तेव्हापासून खायला सुरुवात करायची पोळ्या संपेपर्यंत. आणि मग त्या माझ्या पोटात 7-8 पोळ्या मी खात असायची. पण आता तसं नाही राहिलं, आता स्वतःच करा. काही दिवस बहीण करून देत होती, शेजारी होती तेव्हा. आता ती वयाने झाली, ती गोव्याला गेली, आता मला करावं लागतं, आता मी करते. तर पहा, काय चाललंय मम्मी? गुढी उभारायची आहे ना, त्याची तयारी चालली आहे. आपली गुढी आहे, प्रथम देवाजवळ ठेवली आहे. आता आपण ती आपल्या दरवाज्यात ठेवूया. तर दरवाज्यात जागा नसल्यामुळे आपण आता ही गॅलरीत ठेवूया, तुळशीजवळ. तुम्हा सर्वांना छाया सुपर किचन तर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा आणि ब्रह्मदेवाने आज सृष्टी निर्माण केली, त्याचा हा पहिला दिवस आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवर सूर्याची किरणं
ह्याच दिवशी पडलेली आहे, म्हणजे पहिल्याच दिवशी. आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार मराठी महिन्याचा चैत्र महिना आहे. चैत्र महिन्यामध्ये आपल्या झाडांची जी जुनी पानं असतात ती पानं गळून जातात आणि नवीन पालवी फुटते. तर म्हणून आजचा हा पहिला दिवस खूप शुभ मानला जातो निसर्गासाठी आणि आपल्यासाठी. आणि त्याच्यामुळे निसर्गामध्ये हिरवळ पसरली जाते. तर आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तामधला एक मुहूर्त आहे. आणि आजच्या दिवशी शुभ कार्य केली जातात. कुणी मुंज करतं, बारसं करतं, साखरपुडा, लग्न जे काही असेल, आजच्या दिवसाला मुहूर्त पाहावं लागत नाही. तर आजच्या दिवसाला हा 3.5 मुहूर्तामधला एक दिवस आहे, म्हणजे शुभ दिवस आहे. तर चला, आजच्या दिवशी आपल्या गुढीला आपण प्रथम, आमच्याकडे पद्धत आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. तर त्याप्रमाणे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आता आपल्याला पूर्णावरणाचा घाट घालायचा आहे. तर मी आता थोड्याच वेळात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे. तर बघा, अशा प्रकारे माझी पुरणाची पोळी, आंबरस, सार, भात, कुरडई, पापडी आणि कांदा भजी तयार आहेत. म्हणजे पूर्ण जेवण तयार आहे. तर आता हे मी नैवेद्याचं ताट आहे, हे मी गुढीला दाखवणार आहे. तर चला, आपण गुढीला नैवेद्य दाखवूया. तर अशा प्रकारे आपला 12च्या आतमध्ये आपल्या गुढीला नैवेद्य दाखवलेला आहे. आता संध्याकाळी काय प्रोग्राम आहे ते का आम्ही अजून ठरवलेलं नाही आहे. परंतु जर संध्याकाळी काय आम्ही प्रोग्राम ठरवलाच तर तुम्हाला नक्की दाखवू. आणि नाहीच ठरला, कारण माझी तब्येतीमुळे जर नाहीच ठरला तर इथेच आपण टाटा बाय बाय करू. पण तरी वाट बघायला काय हरकत आहे. तर चला, पाहूया आपण वाट. तर अशा प्रकारे आजचा गुढीपाडव्याचा दिवस आमचा खूप छान मस्त गेलेला. आम्ही आता अक्षरशः थकलो. तर म्हटलं चला आता जे जे काही आपण बघितलं ते तुम्हाला सांगावं. आणि खरंच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की मी इथे येऊन खूप खुश आहे, कारण का प्रत्येक धर्माचा ईद असो किंवा ख्रिश्चन, मुसलमान,
हिंदू असा काही फरक करत नाही तिथे. सर्व धर्म समभाव, सगळे एकत्र येऊन सगळ्या प्रकारचे सण साजरे करतात. दुजाभाव अजिबात नाही. त्याच्यामुळे मला इथे येऊन मी खूप खुश आहे. मला ऐरवलीत असं काही मिळालं नाही किंवा मला कल्याणमध्ये सुद्धा मिळालं नाही, पण ते सर्व मी इथे एन्जॉय करते. प्रत्येक गोष्ट मी एन्जॉय करते. तर अशा प्रकारे आमचा आजचा गुढीपाडव्याचा दिवस खूप छान गेला. तर परत आपण भेटूयाच. तर बघूया आता काय घेऊन आपण, म्हणजे एखादा व्हिडिओ येतो की रेसिपी येते किंवा अजून काही, तर ते घेऊन भेटूयाच. आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तोपर्यंत बाय.